आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। नवतरुण बौद्ध मित्रमंडळाच्या वतीने निळजे गावात भीम जयंती उत्साहात साजरी। प्रभाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्वरूपात निळजे गावात भीम जयंती साजरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय, दलित, गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले। ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते। बाबासाहेबांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही, तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केलं। 14 एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नवतरुण बौद्ध मित्र मंडळ निलजे यांच्या वतीने लोढा हेवन निलजे गावात भव्य दिव्य रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। या रॅलीला शेकडो भीम सैनिकांची उपस्थिती दिसून आली। नवतरुण बौद्ध मित्र मंडळाचे सर्वेसर्वा प्रमुख सल्लागार तसेच मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही भव्य दिव्य स्वरूपात रॅली काढण्यात आली होती। प्रमुख सल्लागार नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्यासह हेदुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळन, विद्यमान अध्यक्ष रवींद्र बळीराम जाधव, उपाध्यक्ष जनार्दन जाधव, उपसचिव संदीप कदम, रितेश सोनावणे, खजिनदार समीर सोनवणे, मोहन जाधव, अजित जाधव, गोपीनाथ जाधव, किसन जाधव, मधुर सोनावणे, देवीदास जाधव आदी पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती दिसून आली। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंत्योत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सर्व देशभर किंवा विदेशात देखील साजरी होत आहे। लोढा हेवनमध्ये आमचे मित्र प्रभाकर जाधव, माजी नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाने ही रॅली निघते, जयंत्योत्सव साजरा होतो। प्रतिवर्षी 2 दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो। संपूर्ण या लोढा परिसरामध्ये संपूर्ण मोठी त्यांचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात आणि नुसती रॅलीच नाही तर या माध्यमातून ते सामाजिक उपक्रम देखील, कार्यक्रम देखील राबवतात आणि माझी या सर्वांना लोढा हेवन परिसरातील सर्व नागरिकांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। 100% दरवर्षीप्रमाणे या निळजे गावाचा एक इतिहास आहे। 1962 पासून या रॅलीचा सुरुवात आमच्या आजोबापासून केलेला आहे आणि तो वारसा आम्ही यावर्षी म्हणजे 2024 अशा पिढ्या एकही वर्ष गॅप न ठेवता हा वर्ष मोठ्या जल्लोषाने यातल्या मोठ्या पंचकृषीमधले लोक मोठ्या कोणता पक्ष भेदभाव जातभाव न करता मोठ्या उत्सवात साजरा करत असतात। दरवर्षीप्रमाणे आमचा कॅल्क्युलेशन असतो की 2,500 लोक या जयंती उत्सवात आनंद घेत असतात। याही वर्षी त्यापेक्षा जास्त उत्सव या सर्व पक्षाची लोक सर्व आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, इतर पक्षाचे लोक सर्व जोशाने आणि जल्लोषाने सर्व जमा होत असतात। सकाळपासून कार्यक्रमाची रूपरेषा काय ठेवण्यात आली? सकाळपासून भीमवंदना, त्याच्यानंतर भोजनदान, मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या मुलांच्या स्पर्धांचा दरवर्षीप्रमाणे उपयोग केला जातो आणि त्यानंतर 5 वाजता हा भव्य रॅली चालू होत असते। तर खूप छान उपक्रम आहे, खूप छान रॅली निघालेली आहे। तुम्ही युवांना काय संदेश द्याल? आम्ही युवांना एवढं सांगू इच्छितो की बाबासाहेबांची जयंती फक्त नाचूनच नाही तर वाचून सुद्धा साजरी करायची, हा संदेश मी देऊ इच्छितो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।